एक उद्योगपती छोट्याशा गावामध्ये पोहोचला। त्याची प्लॅनिंग होती, त्याला त्या गावामध्ये एक छोटीशी फॅक्टरी उभारायची होती। तो अशा ठिकाणी जाऊन पोहोचला की समोर खूप मोठी नदी होती आणि त्याला लवकर पोहोचायचं होतं। त्याच्याकडे दोनच पर्याय उरले होते, माघारी फिरून रस्त्याने गेला तर त्याला 8 तास लागणार होते आणि नदी ओलांडून गेला तर तो नदी ओलांडताना नावेमध्ये बसून त्याला 20 मिनिटं लागणार होते। त्यांनी वेळ वाचवण्यासाठी दुसरा पर्याय निवडला। तो नावामध्ये बसला आणि नाव समोर चालू लागली। नाव एवढी छोटी होती की एका बाजूला नावाळ्या बसला होता तर दुसऱ्या बाजूला हा उद्योगपती। काही वेळाने न राहून त्या उद्योगपत्याने त्या नावाळ्याला एक प्रश्न विचारला, तुला माहित आहे की तुझ्या नावेमध्ये कोण बसला आहे? नावाळ्या म्हणला, नाही साहेब, मला नाही माहित तुम्ही कोण आहात तर। अरे, तू वर्तमानपत्र वाचच नाही? प्रत्येक दुसऱ्या दिवशी माझी वर्तमानपत्रामध्ये फोटो येतो। साहेब माफ करा, मला वाचायला आणि लिहायला पण येत नाही। अरे, तुला वाचायला पण लिहायला पण येत नाही? होय साहेब, लहान असताना माझे आई बाबा मरण पावले आणि सगळी परिवाराची जे जबाबदारी आहे ती माझ्या खांद्यावर आली आणि काम करता करता माझं शिक्षण लहानपणापासूनच सुटलं। उद्योगपती हसत म्हणाला, अरे साधू, तुला लिहायला आणि वाचायला पण येत नाही? काय जगणं आहे तुझं? काय करतोस तू जगून या जगामध्ये? तेव्हा नावाळ्याला वाईट वाटलं। समोर जी ही जागा बघत आहेस ना, ह्या जागेवर माझी एक छोटीशी फॅक्टरी मी उभारणार आहे। त्या ठिकाणी मिनरल वॉटरची बाटल तयार करणार आहे। तुला मिनरल वॉटर तर माहित असेल ना? नाही साहेब। तेव्हा उद्योगपती घमंडात म्हणाला, अरे पाण्याची बॉटल बाबा, पाण्याची बॉटल। तुमच्या गावामध्ये ह्या बॉटल बद्दल माहित नाही आहे, पण शहरामध्ये ह्या बॉटल्स खूप विकतात। तू शहरामध्ये कधी गेला असशीलच आणि हे बॉटल तू बघितलं असशील। तेव्हा तो नावाळ्या म्हणाला, नाही साहेब, मी शहरात आजवर कधीच गेलो नाही। तू शहरात आजपर्यंत कधीच गेला नाही? साहेब, मी ह्या गावाच्या बाहेर कधीच गेलो नाही। काय बोलतोस तू? अरे, तुझं जीवन हे व्यर्थ आहे। तुला असं वाटत नाही का तू शहरात आजपर्यंत कधी गेलाच नाही? तू ह्या गाव सोडून सुद्धा कधी गेला नाही? मला तर वाटतं तुझं हे जीवन आहे ना, हे सगळं व्यर्थ आहे। तेव्हा त्या नावाळ्याला खूप वाईट वाटलं। तो स्वतःच्या मनामध्ये विचार करू लागला की खरंच आपलं जीवन हे सगळं व्यर्थ आहे, आपण निकामी आहो, आपल्या जगण्याला काही महत्वच नाही। तो आपसातच विचार करू लागला। विचार करता करता समोर नाव चालत होती, एका मोठ्या दगडाला जाऊन ती धडाक आदळली आणि त्या नावेमध्ये पाणी भरला। नावाळ्याला कळून चुकलं की नावेमध्ये पाणी भरलं, आता आपलं नावेला वाचवणं हे मुश्किलच आहे। नावाळ्याला वाटलं की नावेपेक्षा आपला स्वतःचा जीव वाचवणे बेहत्तर। तेव्हा नावाळ्या पाण्यामध्ये उडी मारतच होता तर त्याच्या लक्षात आलं, की त्याने उद्योगपतीला विचारलं, साहेब तुम्हाला पोहता येतो काय? तेव्हा घाबरत उद्योगपती म्हणाला, अरे अरे अरे, मला नाही पोहता येत। काय साहेब, साधं तुम्हाला पोहता सुद्धा येत नाही, मग तुमच्या जीवन जगण्याला काय अर्थ आहे? तेव्हा त्या उद्योगपतीला त्याची चूक लक्षात आली। त्या उद्योगपतीने नावाळ्यासमोर हात जोडले, अरे अरे, तू मला माझा जीव वाचव, तुला हवं ते मी देईन, तुला हवं तेवढा पैसा देईल। नावाळ्याने म्हटलं, साहेब मला काही नको, मला पोहता पण येतो आणि बुडालेल्या माणसाला वाचवता पण येतो, तुम्ही मला घट्ट पकडा। नावाळ्याने सुखरूपपणे त्या उद्योगपतीला किनाऱ्यावर नेऊन ठेवलं आणि त्याचा जीव वाचवलं। मित्रांनो, या कहाणीतून आपल्याला एकच सीख मिळतो की माणसाने कधी घमंड करू नये, स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू नये आणि कोणालाही कमी लेखू नये। धन्यवाद मित्रांनो, ही जर स्टोरी, ही जे कथा आहे हे तुम्हाला आवडली असेल
तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। जय शिवराय।